बिहारमध्ये सभेत खुर्च्या रिकाम्या असणाऱ्यांचं सरकार आलं, उद्धव ठाकरेंची टीका। सिकंदर बनने का राज कोई समझ नहीं सका, फडणवीस यांच्या जो जीता वही सिकंदरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। युतीबाबत स्थानिक स्तरावर चर्चा सुरू, काही ठिकाणी युती झाली, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। स्थानिक पातळीवरच जागा वाटपाचा निर्णय असल्याचंही केलं स्पष्ट। मुंबई पालिका निवडणुकीबाबत महायुतीत कोणताही तिढा नाही, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचं वक्तव्य। मुंबई पालिका निवडणूक महायुतीतच लढणार असल्याचं केलं स्पष्ट। सन्मानानं युती झाली तर ठीक, नाही तर आम्ही आमच्या ताकदीवर लढायला तयार, मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। नाशिकच्या भगूर नगर परिषदेत महायुतीत फूट, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत युती तर शिंदेची शिवसेना स्वबळावर लढणार। आपला पक्ष बुडाला तरी चालेल, पण दुसरा पक्ष घेऊन बुडायचं। एका कुटुंबाच्या माध्यमातून रायगडात नवीन ट्रेंड, नाव न घेता महेंद्र दळवींची सुनील तटकरेंवर टीका। बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची नियुक्ती। मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना उद्धव ठाकरेंनी दिला होता राजीनामा, नवी शासन निर्णयानुसार पुन्हा अध्यक्षपदी नियुक्ती। मुंबईत कचरा संकलनात 3000 कोटींचा घोटाळा, कचरा वेचक कर्मचाऱ्यांचा आरोप। धोकादायक गाड्यांमधून प्रवास करावा लागत असल्यानं जीव कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात, तर अधिकारी अद्याप गप्प का, लोकशाही मराठीचा सवाल। भाजप खासदार अनिल बोंडेंना हैदराबादमधून धमकीचा मेल, अमरावतीमधील आयसीसीचे फलक लागल्याचे प्रकरण, बॅनर विरोधात आवाज उठवल्यानंतर धमकीचा मेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।